वेळ बदलते, नवीन दिवस उजाडतो. घरची परिस्थिती आणि कुटुंबाची एकंदरीत वडिलांच्या पश्चात आलेली जबाबदारी ही लिहिलेल्या वेळेत एक दिवस मी उंच भरारी घेईन. माझं हॉटेल मॅनेजमेंटचं जे अपूर्ण स्वप्न होतं ते पाककलाकृतीतनं पूर्ण होईल आणि एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल. मित्रांनो, आज आपण अशा एका मुलाची गोष्ट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अक्षय भोगले, जो वागळे एस्टेट ठाणेमध्ये राहतो. त्याच्या हातातली जी पाककलाकृती आहे ती आज आपण जिभेला कशी चव देणारी आहे. त्याच्यात त्याच्यातले जे चवीचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे पुरणपोळी असेल, मोदक असेल, अन्य छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या ऑर्डर्सच्या जेवणातलं त्यांनी एकंदरीत चवीवर राज्य केलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर आपल्या वडिलांच्या पश्चात त्यांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आज आपण पाहाल तर 10 बाय 15च्या खोलीत राहून स्वतः कष्ट करून मेहनत करून तो आज आपल्या पाककलाकृतीतनं आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो. त्याच्या हातात काय अशी जादू आहे हे आज आपण आजच्या या विशेष भागातनं जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहत आहात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन. एक पाऊल तुमच्यासाठी. माझं नाव अक्षय चंद्रकांत भोगले. मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर वडील गेल्यानंतर मग घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. तर त्यानंतर मग मी नोकरी केली. नोकरी करता करता बरेच वर्ष नोकरी करत होतो. नोकरी करता करता आता वाटलं की आपलं तर स्वतःच असं काहीतरी करायला हवं. तर गेल्या 3 वर्षापासून मी एबी किचन या नावाने माझं स्वतःचं किचन चालवतोय. तर त्यामध्ये मी बऱ्याच प्रकारच्या ऑर्डर्स घेतो जेवणाच्या. मेथी लाडू, डिंक लाडू, बऱ्याच प्रकारचे लाडू, दिवाळी फराळ, मोदक, पुरणपोळी या गोष्टी मी त्यातून करून सेल करतोय. तर त्यासाठी मला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. 4ही बहिणींची लग्न झाली. आता मी राहिलोय लग्नाचा एकटा. तर बहिणींच्या लग्नामध्ये माझ्या घरातील माझ्या मामाकडच्या लोकांनी किंवा माझ्या चुलत्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केला. सर्वांचं सगळं व्यवस्थितपणे पार पडलं. आता जे काय आहे ती फक्त माझीच जबाबदारी आहे. म्हणून मी हा मोठा निर्णय घेतला की मला जे करायचंय, माझं जे स्वप्न होतं, मला 10वी झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, पण ते परिस्थिती अभावी मला ते करता आलं नाही. तर मला ते मला माझ्या मनामध्ये ती खंत होती. तर ती ह्या गोष्टीतून माझी पार पडली आहे की मी ते नाही करू शकलो तर मी काहीतरी माझं कुकिंग मध्ये करतोय. की मी हॉटेल मॅनेजमेंट न करता मी आज चांगल्या गोष्टी मी स्वतःच्या हाताने मला जमतायत करायला. मी चांगल्या ऑर्डर्स घेतोय. मोदक, पुरणपोळी, बाकी जेवणाच्या लाडू वगैरे या सगळ्या करतोय. या सगळ्या गोष्टी मी करतोय यात. नमस्कार अक्षय, तुझं आजच्या या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो. कसं काय तुला कळलं की आपल्या हातात काहीतरी चव आहे? घरात वडील असताना आमच्याकडे खानावळ चालू होती. तर आई चपात्या करायची. तर मग भाजीला फोडणी दे, डाळीला फोडणी दे, मग तिचं सार असेल तर त्याला फोडणी दे, चिकन कर. आणि आमच्याकडे कोकणात म्हणाल तर प्रत्येक पुरुषाच्या हातामध्ये जेवणाची कला आहे. आमच्याकडे जे देवाचे जे कार्यक्रम असतात तर त्यामध्ये पुरुषांनाच ते जेवण करावं लागतं. ते मग आपण आपल्या अगोदर वडिलांना किंवा काकांना किंवा गावातील लोकांना मी ते करताना बघत आलेलो आहे. तर मला ते म्हणजे ती जेवणाची आवड पहिल्यापासून होती की मला जेवण करता आलं पाहिजे. माझं हॉटेल मॅनेजमेंटचं पण स्वप्न होतं, पण ते परिस्थिती अभावी मला नाही जमलं. तर मग म्हटलं ते नाही तर आपण हे करू. मोदक मी खूप अगोदरपासूनच करत 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 आज हे करून बघूया. हे केल्यानंतर आपला मोदक चांगला येईल. ते करून बघूया. ते केल्यानंतर आपला मोदक चांगला होईल. आजकाल क्लास लावल्यानंतर लोक एका दिवसात मोदक शिकतात. पण मी नाही. मी मोदक शिकायला मला जवळजवळ 10 वर्ष अधिक मला परफेक्ट मोदक करण्यासाठी लागले. पण मग एकदा नाही आलं तर दुसऱ्यांदा आलं, तिसऱ्यांदा आलं, मग तू ते सोडून द्यायचा मनात विचार केला नाही की नाही आपल्याला हे करायचं? मला करायचंच होतं. आज ते सोडलं नाही म्हणून मी आज या ठिकाणी आहे की मला जे करायचं होतं त्या गोष्टीमध्ये मला हे करायचंच आहे. हे माझं हे होतं. म्हणजे तसं नाही तर असं. अच्छा. आणि मग साधारणतः तुझं जे एबी किचन जे सुरू केले ती संकल्पना कशी काय सुरू केलीस?
किचन ज्यावेळेस म्हणजे मी नोकरी सोडली, त्यानंतर मी 2-3 महिने वडापावची गाडी चालवली. त्यानंतर मी घरातल्यांसोबत हे केलेलं की मी नोकरी नाही करणार. मला आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत, बहिणींचे लग्न वगैरे. तर मला माझ्या स्वतःसाठी करायचंय, तर मला असं स्वतःचं काहीतरी करायचं. तर मग त्यातून मग मी वडापावचा धंदा 2-3 महिने केला. तर तो काही कारणास्तव बंद पडला. तर मग मी घरातल्यांशी भांडलोय, तर मग मला आता टिकून राहणं गरजेचं आहे. तर मग मी रात्रीचा माझ्याकडे त्यातून सामान होतं, चहाची किटली वगैरे. तर मार्गशीर्ष महिन्यातले दिवस होते. मी रात्रीचा जाऊन ठाणा स्टेशन किंवा या ठिकाणी मार्गशीर्षला जे आदिवासी लोक असे भाजी किंवा पानं फुलं घेऊन आलेले असतात, मी त्यांना जाऊन रात्रीचा चहा द्यायचो. मग नंतर मग मला ठरवलं की गणपती येत होते. मग गणपती आले, तर मी म्हटलं की गणपतीत माझे मोदक, माझ्या मित्राला म्हटलं की मला मोदक चांगल्या प्रकारे येतात, तर मी गणपतीत मोदक सेल करू का? तर तो म्हटला ठीक आहे, तू कर, होईल म्हणून. मग आम्ही गणपतीला जवळजवळ 5 आठवडा ते 5 दिवस राहिलेले होते. आम्ही यावर काम सुरू केलं, ब्रँडचं नाव तयार केलं, म्हणजे किचनचं नाव तयार केलं, स्टिकर्स तयार केले, मोदक कसे करायचे, मोदकची प्राइसिंग काय, बाहेर काय आहे, याबद्दल मला काहीच माहिती नाही. बाहेर लोक कितीने विकतायत, काय विकतायत, याबद्दल काहीच नाही. मी माझ्या असं मनाने की मोदक आपण करायचं आणि मोदक विकायचं. तर मग त्या हिशोबाने आम्ही त्यावर सुरुवात केली. पहिल्याच गणपतीमध्ये मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला. किती वर्ष झाली सहल करतोयस तू? आज या गणपतीला 3 वर्ष होतील. आता जे गणपती येतात त्या गणपतीला 3 वर्ष होतील. तर मी हे गणपती करतो. बाप्पा प्रसन्न आहे तुझ्यावर हो. असं म्हटलं तर. हो हो हो. आणि मग हे सगळं कष्ट करत असताना घरचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा म्हणजे सुरू असतो? म्हणजे जे कमवतो ना, त्यातून मला माझ्या कुटुंबाला करायचंय हे मला माहिती आहे की माझ्याशिवाय माझ्या आईला कोणी नाहीये. बाकीचे नातेवाईक सर्व आहेत, पण मी आहे तर ती आहे, ह्या दृष्टिकोनातून मी घरचा खर्च आईने तुला लहानाचं मोठं केलं, आता पुढचा प्रवास कसा असेल? आईच्या बद्दल काय सांगशील? किंवा तुझ्या ह्या यशाचं श्रेय कोणाला मी द्यायचं आता? कॅमेऱ्यासमोर जरी मी दिसत असलो, किचन मध्ये जरी मी उभा दिसत असलो, तरी माझ्या पाठी मी जेव्हा ऑर्डर घेऊन निघतो, तर घरात जो पसारा असतो तो करण्यामध्ये त्यामध्ये तिचा म्हणजे ती असेल तर मी हे सगळं करू शकतो, ती नसेल तर मी हे काही नाही करू शकत. तर आईचा आशीर्वाद हा फार मोठा असतो आणि तोच अक्षयला लाभलेला आहे. संघर्षाचा काळ कधी असा जाणवला का तुझ्या आयुष्यात, किंवा मग फार मोठा संघर्ष आहे आणि तो पेलायचा आहे आपल्याला संघर्ष, किंवा त्या संघर्षातून वाट काढायची, असा कोणता तरी प्रसंग किंवा असं कोणतरी? संघर्ष तर म्हणजे जन्माला आल्यापासून आम्ही संघर्ष म्हणजे आमच्या डोळ्यासमोर बघितलाय. असं एक एक दिवस असायचं की वाटीभर मसाला किंवा टोभर तांदूळ, टोभर पीठ हे आजूबाजूवाल्यांकडून आणून आम्ही दिवस काढलेले आहेत. म्हणजे हे दिवस बघितलेले आहेत आम्ही. पण आता नाही तशी, म्हणजे देवाने ते दिवस ठेवले नाही. म्हणजे आता आम्ही हवं ते, पोटाला हवं ते आम्ही व्यवस्थित खाऊन सुखी आहोत. म्हणजे मला माझी अशी म्हणजे श्रीमंती, म्हणजे असं माझं असं मोठं स्वप्न नाही की मी खूप मोठा व्हावा. असं माझं जे आहे ना, म्हणजे माझा व्यवस्थित उदरनिर्वाह हो हे एवढंच म्हणजे ह्या यातून स्वप्न आहे. बाकी असं मोठं काय नाही. मित्रांनो, अक्षय ज्या खोलीत राहतोय, तो आपण खोली पाहतोय, ही 10x15ची खोली आहे. आणि खरं तर 10x15च्या खोलीत देखील त्या घराला घरपण देण्याचा प्रयत्न अक्षय करत असतो. आणि अक्षयचे हे कष्ट, मेहनत, त्याच्या आईचा जो प्रवास आहे आणि त्याचा जो सांभाळ केलेला आहे, आणि तो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हे करतो. आणि आपल्या व्हिडिओचा हाच मूळ उद्देश आहे की मोठ्या रेस्टॉरंटचं मुलाखती न घेता आपल्या मराठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कलागुण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे छोटे छोटे व्हिडिओ आणि आपल्या मराठी मुलांना पुढे आणण्यासाठी आपण करत असतो. आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. नीता चंद्रकांत भोगले, माझा मुलगा अक्षय चंद्रकांत भोगले. तर त्याने हा व्यवसाय चालू केला, तो त्याच्या बळावर केला. मला त्याच्यातलं काहीच येत नव्हतं. माझ्या मुलाने मला शिकवलं सगळं, काय करायचं, मोदक कसे करायचे, पुरणपोळी कसे करायचे, लाडू कसे करायचे, या गोष्टी माझ्या मुलाने शिकवल्या. अक्षय, पाककलाकृती तर तुला येते, पण त्याच्या पलीकडे जाऊन अक्षयचे कलागुण काय आहे, की अक्षयला वेगळं काय आवडतं? अक्षयला फुलांमध्ये खूप आवड आहे. म्हणजे मला असं माझे जे घरातले देव आहेत, मला असे 5 रुपयाचे 10 रुपयाचे फुलं आणून माझे देव, म्हणजे त्याच्यामध्ये माझे देव उठून दिसणार नाही.
माझ्या देवांसाठी मी जोपर्यंत स्वतः करत नाही, मी रात्री अक्षरशः 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून सुद्धा म्हणजे माझ्या ऑर्डर्स करून माझ्या देवांना सणा दिवशी मी हार, फुलं हे मी मार्केटमधून घेऊन येतो, स्वतःच्या हाताने बनवतो आणि मी माझ्या देवांसाठी म्हणजे येतं मला सर्व काही. पण पण ते- काही जमलंच नाही म्हणजे नोकरी म्हणून तू केली नाहीस, हे सगळं येत होतं म्हणून की तुला कुठेतरी कळलं की बाबा आपल्याला पाककलाकृती येते, आपल्याला चांगल्या फराळ बनवता येतोय, आपल्याला चांगलं जेवण बनवता येते, हार बनवते, म्हणून नोकरीकडे वळला नाहीस. नाही, मी नोकरी करता करता ह्या कला शिकलो. अच्छा, कुठे नोकरी होती? नोकरी मी मॉलमध्ये जवळजवळ 7 वर्ष नोकरी केली. त्याच्या अगोदर छोटी मोठी 1-2 वर्ष म्हणजे जास्त मी जॉब सोडले नाहीयेत. मला असं हे सोड ते पकड, ते सोड हे पकड, हे मला आवडत नाही. म्हणजे एक गोष्ट करतोय ना, ती गोष्ट कंटिन्यू करायची. म्हणजे मला हा बिझनेस करताना पण खूप डाऊनफॉल आले, पण मी आता हा निर्णय घेतलाय ना, हा मला सोडायचा नाहीये. हे म्हणजे मी असं माझं पहिल्यापासून आहे. मित्रांनो, हा कुठे लाजला नाही किंवा ह्याने कुठे कमीपणा केला नाही. यांनी वेळ प्रसंगी ठाणा स्टेशनला चहा देखील विकलेला आहे. असे अक्षयचे बरेच कलागुण आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझे काही कलागुण आहेत? बाबा हे सगळं करतोय, पण मला ती एक दुसरी आवड आहे, पण ती करता येत नाही. मला आवड तशी मला फिरायचं खूप आहे. म्हणजे परिस्थितीमुळे मला कधी फिरता आलं नाही. म्हणजे शाळेच्या पिकनिकला सुद्धा मी कधी फारसा गेलो नाही. गेलो असेल तर एकदाच गेलो आहे. ते पण मंदिर, टिटवाळा शहाड मंदिर, बिर्ला मंदिर हे सगळं बघण्यासाठीच गेलेलो. पण मी असं लांब वॉटर पार्क किंवा मी अशा पिकनिकला कधी गेलो नाहीये. तर मला आता माझे जे काय आहेत म्हणजे आता इथून पुढे माझे जे काय दिवस असतील, मला प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे लांब कुठे नाही, पण मला वाटतंय की मला आता इथे जायचंय, तर मला तिथे फिरून येण्यामध्ये मला ते जास्त आवडेल. म्हणजे बाकी असं आवड अशी काय नाही, पण फिरायचं आहे मला. म्हणजे जे माझं राहिलेलं आहे ना फिरणं किंवा स्वतःला वेळ देणं, ते मला करायचं. मग हे छोटे छोटे ऑर्डर्स पण काय बनवतो जेवणाच्या कृतीमध्ये? व्हेज, नॉनव्हेज? व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. नॉनव्हेजच्या पण ऑर्डर्स आहेत, व्हेजच्या ऑर्डर्स आहेत. पुरणपोळी, मोदक हे तर माझं आहे, ही माझी स्पेशालिटी आहे. बाकी लाडू, मेथी लाडू हे सर्व पण आहे. मी दिवाळीचा फराळ करतो. अच्छा. दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घेतो आणि रेग्युलर कोणाच्या घरी छोटा मोठा कार्यक्रम असेल, बर्थडे आहे, छोटा घरगुती कार्यक्रम करायचंय, घरगुती 5 करायचंय, घरगुती बर्थडे करायचंय, घरगुती छोटी पूजा आहे, तर 10, 20, 50 जास्तीत जास्त जवळचं असेल तर मग मी 200 माणसात ऑर्डर द्यायची असेल तर अक्षयला शोधे देतात, एबी किचन. हो. म्हणजे बरेच जण आता व्हिडिओमुळे म्हणजे मला एवढं म्हणजे लोकांचं म्हणजे मला माझ्या व्हिडिओला 200 व्ह्यूज जरी गेल्या ना, तरी मला ती खूप आनंद वाटायचा. पण आता एक काळ असा आहे की व्हिडिओला 7-7 लाख व्ह्यूज जातात. मला लोक ओळखतायत. म्हणजे मी गावी गेल्यानंतर, यावर्षी मला गावी गेल्यानंतर एक गोष्ट म्हणजे खूप आवडली. म्हणजे मी नेहमीच अक्षय भोगले नाहीये किंवा मी माझ्या काकांच्या नावामुळे किंवा वडिलांच्या नावामुळे, अरे तू तोच ना तो व्हिडिओ करणारा, या नावाने मला स्वतःची ओळख मला निर्माण करता आली या गोष्टीतून. याचा मला जास्त आनंद आहे. अक्षय आपल्यासाठी उकडीचे मोदक बनवतोय आणि त्याची स्पेशालिटी आहे मोदक बनवणं. आपण पाहाल छोटस किचन आहे, पण त्याच्या हाताची जी चव आहे ती सुग्रास आहे. साधारणतः म्हणजे कशी ही तयारी असते तुझी? मोदकासाठी अगोदर पिठाची उकड करून घेणं, चून करून घेणं मोदकाचं, ते प्रत्येक गोष्टीचं एक मेजरमेंट ठरलेलं आहे की मोदकाची आतमधलं स्टफिंग तेवढं हवं, हे आतमधले जे पिठाचं बाहेरचं जे कोटिंग असतं ते पण वजन प्रमाणे घेतलेलं असतं सर्व. ती तयारी सर्व माझी मम्मी करते. म्हणजे ती ऑर्डर कशात ते मोदकांची 21 वगैरे काय असं? हो. अगदी लोक घरी कोण पाहुणे येणार आहेत तर घरी गोड काय बनवायचं यासाठी सुद्धा लोक मागवतात. अगदी वाशी बिशी या साईडनी पण लोक मागवतात. मोदक जरी 200 रुपयाचे असले तरी 400-400 रुपयाचं पोर्टर करतात लोक आणि मागवतात. ही ऑर्डर कशी येते मग तुला? व्हॉट्सअप वरून, म्हणजे इंस्टाग्राम वर माझे व्हिडिओज बघतात लोक आणि मग त्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तो कॉन्टॅक्ट नंबर घेऊन गणपतीला किंवा संकष्टी चतुर्थीला आपण नक्की शेतानी नंबर खाली देणार आहे. तर नक्कीच आपण छोटे छोटे ऑर्डर्स त्याला नक्की देऊन प्रोत्साहित करा. साधारणतः मग किती ऑर्डर्स येतात? कधी असतात ऑर्डर्स? चतुर्थी वगैरे? चतुर्थी आणि संकष्टीला आणि असतातच ऑर्डर. पण मोदक, पुरणपोळी हे माझ्या नॉर्मल दिवशी पण मला ऑर्डर्स असतात. आता आजच मी सकाळी एक ऑर्डर दिली.
मोदकची होती. मला मीरा रोडवरून ऑर्डर होती. ते माझे रेग्युलर कस्टमर आहेत, वाशीला राहतात, पण आज ते मीरा रोडला एका रिलेटिव्ह कडे गेलेले, तर त्यांनी त्यांच्याकडून ते मोदक मागवलेले. मीरा रोडला त्यांनी 8 मोदक मागवलेले. आता उद्या त्याच एकाने ऑर्डर दिली ती पुन्हा येते. हो, माझे रिपीट कस्टमर आहेत. रिपीट कस्टमर आहेत आणि ज्यावेळेस रिपीट कस्टमर येतो ना त्यावेळेस म्हणजे आनंद होतो. नॉर्मल रोज कस्टमर येणं नवीन या गोष्टीमध्ये जेवढा पुन्हा कस्टमर ऑर्डर पुन्हा पुन्हा कस्टमर आपल्याकडे येणं ह्या गोष्टीमध्ये जास्त आनंद आहे. किती मिनिटात झालं? ह्याला साधारण 1-1.5-2 मिनिटं लागतात एक मोदक करायला. हा अक्षयने मोदक बनवलेला आहे. छान असा मोदक तयार झालेला आहे, उकडीचा मोदक. पुढे काय असं तुझ्या डोक्यात विचार आहे का? कारण तुझ्या वडिलांची खानावळ होती. माझं मेन स्वप्न खानावळच आहे. पण मग असं पुढे असं तुझं स्वप्न आहे की वडिलांची खानावळ पुन्हा सुरू झाली पाहिजे, अक्षय AB किचन या नावाने. हो, मला खानावळ म्हणजे मला हॉटेल वगैरे टाकण्यामध्ये जास्त नाहीये. मला अशी स्वतःची खानावळ असण्यामध्ये म्हणजे माझे जे मालवणी पदार्थ आहेत म्हणजे रेग्युलर जे जेवण मालवणी लोकांचं फिश म्हणा किंवा नॉर्मल जे भाज्या किंवा हे मला ते करण्यामध्ये जास्त हे आहे आवड आहे जास्त. मोदक तर तयार होणारच आहेत, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की कुठलेही कलागुण दाखवताना किंवा मेहनत घेताना कसलाही कमीपणा मराठी माणसात नसतो आणि म्हणून मराठी माणसाचं एक पाऊल पुढे येत असतं. तेच अक्षयचं आहे आणि अक्षयची हीच खरीच कला कौशल्य आहे की त्याच्या हाताला चव आहे. तुला कधी असं वाटलं की नाही, जाणवतं की नाही आपल्या हाताला खरंच चव आहे? हा, किंवा म्हणजे दुसरे जण जेव्हा खातात तेव्हा तुला असं वाटतं की नाही बाबा, लोक जेव्हा सांगतात की नाही अक्षय खरंच खूप छान आहे, चव आहे, तर तुला कसं फील वाटतं? मित्रांसोबत ज्यावेळेस आम्ही म्हणजे पिकनिकचा किंवा काय प्रोग्राम करतो, अक्षय तू असेल तरच आपली पिकनिक असते. पिकनिक होते हा. म्हणजे म्हणजे तू आहेस हातचं तरच cooking आपण असतं सगळं. मग तू तरच आपण जायचं. कुकिंग तुझी. हा. हे तेव्हा तू अक्षय असेल तरच कुकिंग. हो, म्हणजे मित्रांचं तसंच असतं. म्हणजे तुला आज ऑर्डर आहेत का, आपल्याला म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी एखाद्या मित्राच्या घरी मिळून आम्ही जर काय बनवायचं असं ठरवलं तर अक्षय असेल तरच आपण. या सगळ्या गोष्टीत तर मग स्वतःला वेळ कधी मिळतो? ज्या दिवशी ऑर्डर्स नसतील असं तर दिवशी होत नाही. स्वतःला हा, वेळ असं तर होत नाही कधी, पण ज्या दिवशी ऑर्डर्स आई नसेल बरोबर गप्पा गोष्टी वगैरे कधी त्या आमच्या काम करता करता चालूच असतात. चालूच असतात. हा. पण मी आता हे करतोय म्हणजे मी कधी नंबर्स बघितले नाही की मी हे की मला एवढ्या ऑर्डर्स म्हणजे जास्त पाहिजेत. मला माझ्या ऑर्डर्स बरोबर तिच्या तब्येतीकडे पण जास्त म्हणजे आम्हाला जेवढं जमेल जेवढं झेपेल तेवढंच घेतो. करायचं. म्हणजे उगाच नंबर्स वाढवायचे म्हणून आम्ही ऑर्डर ऑर्डर घेतो. घेतो. आपली कॅपॅबिलिटी बघायची आणि आपण ऑर्डर घ्यायची. आम्ही सध्या तर म्हणजे अजून माझ्या हाताखाली माणसं नाहीयेत. म्हणजे जोपर्यंत अक्षयचं लवकरच जे खानावळचं स्वप्न आहे ते मित्रांनो पूर्ण झालं पाहिजे असे आपण त्याला सदिच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून आज देतोय. मित्रांनो, परिस्थिती माणसाला थांबवू शकते पण हरू शकत नाही, हे अक्षयनं आजच्या ह्या सगळ्या त्याच्या बोलपटावरनं आणि यशातनं दाखवून दिलेलं आहे. आणि खरं साथ दिली ते त्याच्या आईनं आणि म्हणून तो पाककलाकृतीत यशस्वी झाला आहे. अक्षय, तुला तुझ्या या सगळ्या भावी वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि आपण देखील छोट्या मोठ्या ऑर्डर्स असल्या तर नक्की आपल्या मराठी मुलाला प्रोत्साहित करा. तुमचे पण खूप खूप आभार. म्हणजे माझा व्हिडिओ बघून म्हणजे मला असं मी कधी ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता की माझ्यापर्यंत कोणतरी माझा जो बिझनेस आहे तो प्रमोट करण्यासाठी कोणतरी येईल. मी आता कधी विचारच केला नव्हता. आणि तुमचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आलात आणि माझं जे कुकिंग स्किल किंवा माझे जे बाकीचे जे आवड आहे तुम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. खूप खूप नक्कीच धन्यवाद. अक्षयचं जे स्वप्न आहे ते भावी काळात पूर्ण होईल खानावळीला आणि तेव्हा नक्की तो आमंत्रित करेल आपल्याला आणि तेव्हा नक्की त्याचा खानावळीचा विशेष व्हिडिओ आपण लवकरच करूया. पुन्हा एकदा शुभेच्छा. थांबूया एक पाऊल तुमच्यासाठी.